आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ChatGPT किंवा ग्रॉकसारखे AI सॉफ्टवेअर्स याचा वापर आपण आपल्या हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी कसं काय करू शकतो? 7 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे मी. AI खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे, पॉवरफुल, लाईक अ बीस्ट, म्हणून त्याचा सांभाळून वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक दुधारी तलवारीसारखी आहे. चुकीच्या वापराने इजा होऊ शकते. 7 थिंग्स टू नो. काउंटडाऊन नंबर 7. प्रायव्हसी. तुमची इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. एकदा चेक करून बघा तुम्ही AIला काय काय परमिशन्स देऊन ठेवल्या आहेत. लोकेशन, नाव, पत्ता म्हणजे तुमची संपूर्ण ओळख झाली. अजूनही तुम्ही फोनवरती जे काही करता ते सगळं ट्रॅक होऊ शकतं. प्रायव्हसी सेटिंग्स ॲडजस्ट करा आणि तुमची माहिती प्रोटेक्ट करा. नंबर 6. AI तुम्हाला डॉक्टरसोबत अपॉइंटमेंट बुकिंगसाठी किंवा तुमचे सिम्पटम्स, कंप्लेंट्स डॉक्टरपर्यंत प्रॉपरली कन्वे करण्यासाठी मदत करू शकतं. नंबर 5. आरोग्याबद्दल विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी AI तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन करू शकतं. हेल्थ कंडिशन्स, ट्रीटमेंट्स किंवा प्रिव्हेन्शनसाठी काय करायचं. पण कधीकधी चुकीची इन्फॉर्मेशनसुद्धा देतं. सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. कधीही डाऊट वाटला तर क्वालिफाईड हेल्थ एक्सपर्ट करून सगळी इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करा. नंबर 4. AIचा वापर मेंटल हेल्थ सपोर्टसाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी. ChatGPT, ग्रॉक, जेमिनाय हे सगळे ॲप्स तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी मदत करू शकतात आणि यांच्यासोबत तुम्ही बोलू पण शकता. तरी पण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. नंबर 3. पर्सनलाइज्ड वेलनेस प्लॅन्स. स्पेसिफिक प्लॅन्स फक्त तुमच्यासाठी, तुम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे, तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी. डाएट, एक्सरसाइज आणि स्लीपचे प्लॅन्स. पण तरीसुद्धा एकदा क्वालिफाईड हेल्थ प्रोफेशनलकडून हे सगळे प्लॅन्स व्हेरीफाय करून घ्या. AIचा वापर तुम्ही स्वतःला मोटिवेट करण्यासाठी करू शकता. AI तुम्हाला रिमाइंडर्स पाठवू शकतं. रिमाइंडर्स पाणी पिण्यासाठी, एक्सरसाइजसाठी, मेडिटेशनसाठी आणि झोपेसाठी. या रिमाइंडर्ससाठी बरेचसे अँड्रॉइड ॲप्ससुद्धा अवेलेबल आहेत. टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगल्या हॅबिट्स बिल्ड करा. नंबर 2. तुमची हेल्थ ट्रॅक करण्यासाठी ओव्हर पिरियड ऑफ टाईम. जसं जसं तुम्ही इन्फॉर्मेशन सेव्ह करत जाल तसं AI तुम्हाला फीडबॅक देत जाईल. तुमचं पल्स, ब्लड प्रेशर, फिजिकल ॲक्टिव्हिटी, वजन, उंची किंवा तुमच्या स्पेसिफिक मेडिकल कंडिशन्स यामुळे पॅटर्न्स आयडेंटिफाय करायला आणि अर्ली डिझीज डिटेक्शनसाठी मदत होऊ शकते. पण हेल्थकेअर प्रोफेशनलचा क्रॉस रेफरन्स महत्त्वाचा आहे. आणि नंबर 1. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अवेअरनेससाठी आहे, माहितीसाठी आहे. सेल्फ डायग्नोसिस आणि सेल्फ ट्रीटमेंटसाठी नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डॉक्टरची जागा घेऊ शकत नाही. विमानासाठी ऑटो पायलट्स अवेलेबल आहेत, तरी पण आपण बिना पायलटच्या विमानामध्ये प्रवास करत नाही.